सकाळ तुम्हा सगळ्यांना. पोरं आता शाळेत गेलेत. 1 एप्रिल आहे आज. पोरांची परीक्षा चालू झाली आजपासून. त्यांना सोडवलं आणि मी फिरायला आले. सकाळचे 7:45 वाजलेत आता. आभाळ भरले गच्च. पोरांचा आज पहिलाच पेपर आहे. माझी पण परीक्षा होती आज. लवकर उठून आवरून दिले तयारी करून आणि एकदम फ्रेश वाटायला लागले. सकाळी सकाळी सूर्य उगवलाय. छान वाटायले. फ्रेश ऑक्सिजन भरपूर भेटतोय यावेळेस. बिबट्याची दहशत असल्यामुळे आम्ही बरेच दिवस इकडे येत नव्हतो. इकडे सकाळी सकाळी बरेच जण फिरायला येतात. मी पण येते 2-3 दिवस झालं. छान वाटते. सोसायटी दिसते इकडे बघा पाठीमागे. आणि याच रोडने आम्ही फिरायला येतो. याच ग्राउंडवर मी स्कूटी शिकलेली चालवायला. एकदा दोनदा पडलेली पण. चला मला अर्जंट कॉल आलेला आहे. मला परत जायचं आहे आता. काम आहे थोडंसं घरी. पोरं 11 वाजता येणार आहेत. तोपर्यंत स्वयंपाक ते करून ठेवायला लागेल मला. पोरांना आज नाश्त्याला आप्पे दिलेत. रवा आप्पे आणि बेसनाचे धपाटे दिलेत. ज्याला जे आवडतं ते खातील. कृष्णा दूध प्यायचं विसरून गेला. उशिरा उठल्यामुळे गडबड झाली. खाली आल्यावर म्हणत होता मम्मा माझं दूध प्यायचं राहिले. चला मी आताच पोहोचले घरात. घाम आला मला सगळं. इथं आले कीच कचऱ्याची गाडी आली. धावत धावत जावं लागलं मला. 2दा 3रा मजला चढले मी आज सकाळी सकाळी. थकले मी जरासं. इथे दुखतंय 8 दिवसापासून जॉईंटमध्ये. कॅल्शियम कमी झाली. अंगातलं हाडातलं कॅल्शियम कमी झाले. औषध घेतले मी. चला मी आता आवरून घेते. थोडासा आराम करते 5-10 मिनिट. स्वयंपाक करायला घेतलाय मी. मला अचानक ध्यान झालं आज 1 एप्रिल आहे. मी आज चॅनल चालू केलेला यूट्यूब चॅनल. तर आज 1 वर्ष झालं बरोबर. एकदम समाधान वाटते मला. काहीतरी नवीन केलं आपण घर बसल्या. आणि 1 वर्षामध्ये माझ्यामध्ये भरपूर बदल झालाय. बरंचसं काही शिकायला भेटले. बरेचसे लोक जोडले गेले चांगले चांगले. सगळ्यांनी साथ दिली. आपण घरात बसून काहीतरी करतोय याचं समाधान आहे. लॉकडाऊनमध्ये जराशी परिस्थिती खराब झालेली. त्याच्यातून हळूहळू बाहेर पडले मी. तर बरंचसं काही शिकायला भेटतंय. वेगळे वेगळे अनुभव येते. पोरांसाठी काहीतरी करायचंय. समाधान आहे आपण काहीतरी करतो त्याचं. चला मी स्वयंपाक करते आता. पीठ मळून घेतलंय मी. 12 वाजेपर्यंत पोरं येतील. मी माझ्या पोरांसाठी स्पेशल आहे. मला शिकवते ते. मम्मा असं कर, मम्मा तसं कर. त्यांचं ऐकायला लागतं मला.
आजचा दिवस चांगला. सगळं सोडवलं पेपर. हे आवडलं का? आपे आवडले का? तुझ्या शाळेतून फोन आलता टीचरचा फीस भरायला उशीर का केलाय म्हणत होत्या. आज काय दिवस आहे माहिती तुला? 1 एप्रिल आहे आज. आज आज आपण चॅनल चालू केलेलं 1 वर्ष झालं आज. आपल्या व्हिडिओ मध्ये जास्त वेळ कोण असते? आपण. हो, तू असतो का कृष्णा? कृष्णा ये ना. कृष्णा ये ना. कोण असतं सगळ्यात जास्त व्हिडिओ मध्ये? मी. तू असतो? थांब मला सांग. छान झालते आपे. हा. काहीतरी बोल ना. हा. अजून काहीतरी बोल रे. हा हा काय? मम्मा हा माझा खेळ नाही येतोय. खर्च किती बरं अंदाजे? होय. ही जी शेव आहे त्याचा खर्च किती आहे? 50,000. अर्धा एकर शेती करावं लागल. होय. शेती कोण? झालं झालं थोडं राहिले. अगं त्याची गाल आधीच मऊ इथं. काल फेशियल केलंय तुझं. गोरा झालास ना? झाले का आज मित्र? कस काय? तूच म्हणला ना गोऱ्या माणसाची लय मोठी मित्र असते. तू माझा चेहरा असा घास म्हणला मग मी गोरा होईन असं असते का? सावळे माणसं छान असतात. कृष्णासारखे असतात सावळे माणसं. त्यांचं मन आहे ना हे ती छान असते. माझे पण किती मित्र आहेत, मैत्रिणी येतात. तुझे पण किती येतं. पप्पाचे पण भरपूर सारे मित्र आहेत. दीदीचे माझ्या मैत्रिणी भरपूर आहेत ना. दीदीचे आणि माझे किती कमी आहेत. असं नाही म्हणायचं. सावळे माणसं पण छान असतात. काल फेशियल केले तुझं छान छान. तुला काही फरक वाटतोय का? मोबाईल मध्ये बघितलं वाटतं त्याने. तर म्हणतो माझा असा चेहरा घास. मी गोरा झाल्यावर माझे भरपूर मित्र होते ना. आज कृष्णाला छातीत दुखत होतं शाळेमध्ये. काय बस एवढंच? अजून दुखतंय का? छातीत
शाळेत कोणीच लक्ष दिलं नाही त्याच्याकडं. चल बाम लावून देतो. काय होते चला, आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू आपण नंतर.